नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. हे ॲप जर तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट आहे या पिन कमेंटमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल मी तुम्हाला सांगतानाच सांगितलं होतं, ह्या 2 लेवल मी तुम्हाला दिलेल्या होत्या. ही तिसरी लेवल दिलेली नव्हती. पण सांगताना सांगितलं होतं, की जर इथून वर गेलं, तर आपल्याला एक चांगला चान्स आहे ब्रेकआउट येण्याचा किंवा इथून खाली गेलं, तर कुठपर्यंत जाऊ शकतं. तर ह्या लेव्हलच्या खाली गेलं, तर मग आपल्याला 25,500, 25,450 पर्यंत जाऊ शकतं, असं मी काल सांगितलेलं होतं. आणि तुम्ही बघू शकता, की आज आणि ज्यांनी वेबिनार अटेंड केला होता ॲस्ट्रोचा, तर त्याच्यामध्ये आज 11:30 वाजताची रिव्हर्सलची वेळ होती. तुम्ही बघू शकता बरोबर 11:30 नंतर आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं आणि एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. मी कालच्या व्हिडिओतच सांगितलं होतं, की आता जे काही मार्केटमध्ये सेलिंग आलेलं आहे, हा स्ट्रेच खूप मोठा झालेला आहे, खूप खाली आलेला आहे आणि आता फायनल स्टेजमध्ये आहे. एक रिकव्हरी आता येऊ शकते. अर्थात ही जी रिकव्हरी आली ह्याला एक न्यूज सुद्धा कारणीभूत होती. अमेरिकेनं भारतामध्ये जे नवीन राजदूत नेमलेले आहेत, अँबॅसेडर नेमलेले आहेत, त्यांचा आज पहिला दिवस होता आणि त्यांनी जे काही भाषण केलं पहिल्या दिवशी त्याच्यामध्ये असं आशा व्यक्त केली की भारत आणि अमेरिका ह्याच्यामध्ये जी ट्रेड डील मागच्या जवळजवळ वर्षभरापासून अडकलेली आहे ती आता लवकरच होऊ शकते. उद्यापासूनच म्हणजे 13 तारखेपासूनच पुढची बोलणी जी आहेत ती सुरू होणार आहेत आणि कदाचित ट्रम्प लवकरच भारत भेटीला येऊ शकतात. तर अशा प्रकारच्या 2-3 पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्यामुळे मार्केट हे नेहमी सेंटिमेंट्सवर चालतं. आता ह्यापूर्वी काय झालं होतं? ह्यापूर्वी सुद्धा भारतासारख्या देशांवर 500% टॅरिफ लावण्याचं एक बिल जे आहे ते त्यांच्या सिनेटमध्ये येणार होतं आणि त्यांच्या काँग्रेसमध्ये येऊन त्याच्यावर चर्चा होणार होती. तर ते नुसतं चर्चा होणार आहे एवढं कळल्यानंतरच आपल्याकडे मार्केटमध्ये सेलिंग आलं. आता नुसतं आज त्या अँबॅसेडरनी एवढ्या 2-3 पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्यावरच मार्केटमध्ये आपल्याला जर तुम्ही खालपासून बघितलं तर 300 पेक्षा जास्त पॉइंटचं आपल्याला रॅली बघायला मिळाली लो पासून हाय पर्यंत. तर मार्केट हे नेहमी सेंटिमेंट्सवर चालतं. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे. आता काय झालंय, ही जी तेजी झाली आहे, आता ह्याच्यामध्ये ही तेजी जी आहे ही एका दिवसाची आहे कारण उद्या एक्सपायरी पण आहे. निफ्टीमध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे. ही एका दिवसाची आहे की थोडंसं आणखीन वर जाऊ शकतं. तर आपल्याला तेजी कन्फर्म होण्यासाठी डब्ल्यू पॅटर्न बनला पाहिजे. कदाचित उद्या काय होईल, ओपन झाल्यावर सुद्धा थोडंसं वर जाईल. त्यानंतर आपल्याला एक जर सेलिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर जर आपल्याला पुन्हा बाउन्स बघायला मिळाला, तर मग काय होऊ शकतं, ही तेजी आणखीन कंटिन्यू करू शकते. म्हणजे आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न बनणं अपेक्षित. आता हा डब्ल्यू पॅटर्न जो आहे, ही तेजी झाली आहे. त्यापूर्वी हे सेलिंग झालेलं होतं. आता पुन्हा एकदा सेलिंग येऊन पुन्हा एकदा तेजी होणं अपेक्षित आहे आणि ते होत असताना जो काही हाय बनेल, इथे बनेल किंवा आणखीन थोडासा वर बनेल, तर हा जो हाय असेल, हा असेल किंवा हा असेल, जो कोणी हाय बनेल तो हाय पुन्हा इथनं वर जाताना ब्रेक झाला पाहिजे. असा जर ब्रेक झाला
तर आपण असं म्हणू शकतो की निफ्टी 50 मध्ये डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि शॉर्ट टर्म मध्ये निफ्टी 50 मध्ये तेजी व्हायला सुरुवात झाली आहे. नंतर आपल्याला थोड्या वेळानंतर 1-2 दिवस समजा ही तेजी टिकली, त्यानंतर पुन्हा एक सेलिंग येणारच आहे. पण आत्ता तात्पुरतं काय होईल, ज्यांनी शॉर्ट करून ठेवलं होतं त्या सगळ्यांना शॉर्ट कव्हरिंग करायला भाग पाडलं जाईल आणि त्यानंतर कदाचित काय होईल, 25,900 ते 26,150 या रेंज पर्यंत कुठेतरी आपल्याला ही तेजी जाऊ शकते. पण त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये आपण आता तेजीचा विचार करायला लागू शकतो. मात्र त्याचं कन्फर्मेशन या डब्ल्यू पॅटर्न नंतरच आपल्याला बघायला मिळेल. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये उद्या काय होऊ शकतं, त्याची काय कारणं आहेत, कशाप्रकारे ते होऊ शकतं, ह्या सर्व गोष्टींचं मी तुम्हाला आज वर्णन केलंय. आज एनालिसिस केलंय. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण 2 लेव्हल बघितल्या होत्या, 59,420 ची आणि 59,230 ची. याच्या खाली गेलं तर आणखीन थोडं खाली जाऊ शकतं असं सांगितलं होतं आणि इथेही हेच होतं, की आता हे जे काही सेलिंग झालंय हे खूप जास्त स्ट्रेच झालेलं आहे, खूप जास्त ताणलं गेलेलं आहे. अशा वेळेला काय अपेक्षित असतं, अचानक एक शॉर्ट कव्हरिंग येणं, अचानक एक तेजी येणं अपेक्षित असतं आणि ती सुद्धा आपण 11:30 वाजताची जी वेळ दिली होती त्या वेळेलाच आपल्याला बघायला मिळाली. आता इथे सुद्धा काय झालंय, तेजी झाली, साइडवेज राहिलं नंतर, बरोबर. कदाचित आणखीन सुद्धा थोडंसं वर जाऊ शकतं, पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगली तेजी जर होणं अपेक्षित असेल शॉर्ट टर्म मध्ये का होईना, तर सध्या जे वर गेलंय हे थोडंसं खाली येणं आणि त्यानंतर वर जाणं म्हणजे काय होईल, आपल्याला एक प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न इथे असा तयार होऊन मग जर वर गेलं, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगली टार्गेट्स वरच्या बाजूला सुद्धा बघायला मिळू शकतात आणि 60,000 च्या दिशेनं मग बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला किंमत जाताना बघायला मिळू शकते. अर्थात हे काही एका दिवसात होईल असं नाही. त्यासाठी आपल्याला कदाचित एखाद 2-3 दिवस लागतील, एखादा आठवडा लागू शकतो. ते आपल्याला येणारा काळ ठरवेल. पण जर डब्ल्यू पॅटर्न बनला, तरच येणारी तेजी थोडीशी तरी सस्टेन करेल असं वाटतंय. नाहीतर हा असा जो बाउन्स आहे, त्यानंतर उद्या आणखीन सेलिंग कंटिन्यू झालं, तर मात्र काय होईल, मग पुन्हा खाली जाताना आपल्याला किमती बघायला मिळतील. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं, या संदर्भात आपण केलेलं विश्लेषण. आता आपल्याला जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ह्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता तुम्ही शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलला जॉईन करू शकता आणि मेंबरशिप घेऊ शकता. तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता जॉइन बटन सुद्धा दिसायला लागलं असेल आणि तिथे क्लिक करून तुम्ही मंथली मेंबरशिप घेऊ शकता. आपण 4 प्रकारचे मेंबरशिप बनवलेले आहेत. पहिलं आहे ब्रॉन्झ मेंबर, दुसरं आहे सिल्वर मेंबर आणि तिसरं आहे गोल्ड मेंबर आणि चौथं आहे प्लॅटिनम मेंबर. तर ह्यापैकी तुम्हाला ज्या प्रकारची मेंबरशिप हवी आहे त्याची माहिती तुम्ही जॉइन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला ह्या सगळ्या मेंबरशिप बरोबर माहिती दिसेल. ती माहिती वाचून तुम्हाला जी योग्य वाटते ती मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. जर समजा त्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल, तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर WhatsApp मेसेज करा. तुम्हाला तिथे रिप्लायमध्ये मी ह्या सर्व मेंबरशिप विषयी जास्त डिटेल माहिती पाठवू शकेन. ज्यांना कुणाला मेंबरशिप घ्यायची आहे त्यांनी जॉइन बटनला YouTubeवरच जॉइन बटनला क्लिक करा. त्याचं पेमेंट सुद्धा YouTubeला करायचं आहे आणि YouTubeला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मेंबरशिप YouTube कडून मिळणार आहे आणि त्याविषयीची सर्व माहिती तिथे दाखवली जाईल. तर माझ्या मते तुम्हाला आता ह्या चॅनल मेंबरशिप विषयी सर्व माहिती समजली असेल. आता आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. अगदी निफ्टीप्रमाणेच ह्याच्यामध्ये सुद्धा मूव्हमेंट झाली आहे. तुम्ही बघू शकता, आपण ह्या 2 लेव्हल दिलेल्या होत्या 83,575 आणि खाली 83,350. ओपन झालं या दोघांच्या मध्ये, वर जायचा प्रयत्न झाला, खाली आलं, परत वर जाताना ही लेव्हल रेझिस्टन्स म्हणून काम केलं, परत खाली गेलं आणि त्यानंतर बरोबर 11:30 नंतर आपल्याला मार्केटमध्ये रिव्हर्सल बघायला मिळालं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की जर समजा ह्याच्यामध्ये आणखीन थोडीशी तेजी झाली किंवा आहे इथूनच जर एक प्रॉफिट बुकिंग आलं, एक थोडंसं आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं, तर मग हळूहळू आपल्याला 85,000 च्या दिशेनं सेन्सेक्सची सुद्धा वाटचाल होताना पुन्हा एकदा
बघायला मिळू शकते. मात्र त्यासाठी डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी होणं अपेक्षित आहे. त्यामुळे जोपर्यंत ही तेजी अशीच होत राहिली कदाचित उद्या सकाळी सुद्धा असंच आणखीन वर गेलं, तर आपल्याला असं वाटायला नको की आपली ट्रेन मिस झालेली आहे. ह्या तेजीमध्ये आपण भाग घेऊ शकलेलो नाहीये. आपल्याला जेव्हा पुन्हा खाली येईल आणि मग पुन्हा यू-टर्न मारून वर जायला लागेल, तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा ह्या तेजीमध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे. ही गोष्ट 100% लक्षात ठेवू शकता. तर हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते ह्याविषयी आपण केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.